जागा वाटपाच्या बाबतीत आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही आणि आमची भूमिका निश्चितच लवचिक असेल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। महायुतीतला तणाव वाढला, 2 दिवसात जागा वाटप पूर्ण झालं नाही तर वेगळा विचार करू, राजू शेट्टींचा इशारा। मुंबईत आलेले अमित शहा युतीबाबत काय घेणार निर्णय याकडे सगळ्यांचंच लक्ष। या भारतीय जनता पार्टीला आपल्या अंगावर शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये वाढवलेला आहे आणि या अंगावर वाढवलेल्या पक्षाला रस्त्यावर संपवण्याचं काम सुद्धा शिवसैनिकच करू शकतो। शिवसेनेचं ही दबाव तंत्र। उद्धव ठाकरेंनी घेतली तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांची बैठक, कार्यकर्त्यांनी केली आहे युती तोडण्याची मागणी। राष्ट्रवादी सोबत जर दुर्दैवाने नाही जमलं तर तुमची स्वतःची तयारी आहे काँग्रेस? शेवटी काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि जर तयारी कोणाची असेल तर काँग्रेसची तयारी असू शकते, इतरांची तयारी आहे की नाही मला माहिती नाही। आघाडीची ही बोलणी लांबणीवर। 2 ते 3 दिवसांमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर काँग्रेस स्वबळावर लढायला सक्षम, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला इशारा। अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये मतिमंद मुलींवर अत्याचार, शिक्षक आणि कर्मचारी करतात पाईप आणि पट्ट्यानं बेदम मारहाण, एका मुलीच्या डोक्याला गंभीर जखम, स्थानिकांनीच केलाय पर्दाफाश। मुंबईत डेंग्यूचं वाढतं थैमान, 68 रुग्णांना डेंग्यू तर 544 रुग्णांना मलेरियाची बाधा। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं रुग्णांना पडतंय महाग, IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या भेटीवर, अहमदाबादमध्ये झालं जंगी स्वागत। जिनपिंग आणि मोदींनी साबरमती आश्रमाला दिली भेट। आणि आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचं स्मरण।